आमदार अनुप अग्रवाल यांच्या मातोश्री यांच्या स्मरणार्थ जनसेवेचा भव्य उपक्रम। स्वर्गवासी सौ विमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल धर्मदाय रुग्णालयाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण। धुळे मनपा व आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून एबी फाउंडेशन संचलित स्वर्गीय सौ विमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल या मल्टी स्पेशालिटी धर्मदाय रुग्णालयाचे आज जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। शहरात प्रथमच अत्याधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णालयात धुळेकरांना उत्तम आरोग्य सेवा आजपासून उपलब्ध होणार आहे। आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्सना पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष गजेंद्र सेठ आंबडकर, भाजप गटनेते किरण कुलेवार, स्थायी समिती सभापती लताताई सोनार, महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, उपसभापती शोभा भील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवी सोनोने आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर या कामाचे सूचक नगरसेवक प्रवीण अग्रवाल, युवा नेते विक्की बाबा परदेशी यांनी सदरचे काम सुचविले होते। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रभाग 11 मधील महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे देखील वाटप करण्यात आले। तर जवळच महामार्ग असल्याने या ठिकाणी अनेक अपघात होतात। या ठिकाणी या रुग्णालयाचा उपयोग देखील धुळेकर नागरिक रुग्णांसाठी होणार आहे। तर यावेळेस सर्व धुळे मनपाचे सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उभे राहत असलेलं हे सेवा केंद्र आज आपल्या सर्व सन्माननीय नेतृत्वाच्या उपस्थितीत शुभ असते या ठिकाणी आपण समर्पित करीत आहोत। तो आजचा सोनियाचा दिवस, आज क्रांती दिन आहे, जागतिक आदिवासी दिन आहे आणि आमच्या महासाहेब माननीय स्वर्गवासी विमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल यांचा जन्मदिवस देखील आहे। या निमित्तानं औचित्य साधून हा सेवाभावी उपक्रम माननीय आमदार आणि धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक महिन्यांपासून, वर्षापासून आपण या ठिकाणी पार पाडत आहोत आणि आज एबी फाउंडेशनला एकूण 17 महिने झालेले आहेत। एबी फाउंडेशन एक 17 महिन्याचं बाळ आहे आणि जेव्हा एबी फाउंडेशनचा जन्म झाला तेव्हा धुळ्यात माझा देखील जन्म, म्हणजे माझं बाळपणच अनुप भैयानं या ठिकाणी केलं आणि आपण सर्व नावारूपाला या ठिकाणी आपण बघत आहात की हा सेवेचा 15 फक्त 15 दिवसाचा नाही, तर गेल्या जेव्हापासून आपण सर्वांनी, खास करून माझ्या मायमावल्यांचा या ठिकाणी मी धन्यवाद करणार आहे। खास करून आपण ज्या पद्धतीने गेल्या विधानसभेत जो पुढाकार घेतला, माझ्या नेत्याला त्या ठिकाणी आपण शीर्षक नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी सिद्ध केलं। अगदी त्यांचाच एक मूळ म्हणून आपल्या सेवेत 24 तास एबी फाउंडेशन या ठिकाणी सतत कार्यरत आहे। गेल्या 18 महिन्याचा कार्यकाळ जर आपण बघितला असेल तर हा संपूर्ण सेवाभावी ही आमदारकी संपूर्ण धुळेकरांना आम्ही समर्पित केलेली आहे। संस्था जरी एबी फाउंडेशन असलं तरी संपूर्ण कार्य हे अनुप भैयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यानं या ठिकाणी कार्यरत आहोत। एक भव्य दिव्य अशी इमारत या ठिकाणी संपूर्ण मल्टीस्पेशालिस्ट असं रुग्णालय आम्ही या ठिकाणी अनुप भैया आणि खास करून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्याभरात आता आरोग्य सेवेचं हे कार्य हे बीज रोवलं जात आहे, ते माननीय पालकमंत्री महोदय जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा संघर्षाचा आणि सत्ता जरी असली राज्यात भाऊ तरी देखील हा सेवेचा जो अध्याय हा फार मोठा संघर्षाचा आहे। लोक वाचवण्याचं काम आपण करतोय। पार मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, त्याहून अधिक बँगलोर मधलं संकल्प फाउंडेशन मध्ये आपल्या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त कुपोषण आहे, नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आहे। तर आपण खुले सीम्याचे संपूर्ण पेशंट हे थेट बेंगलोर पर्यंत नेत त्या ठिकाणी ऑपरेट करण्याचं काम आपण एबी फाउंडेशनच्या माध्यमातून आणि आपल्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत। भाऊ, आपण ज्या पद्धतीनं आम्हाला ताकद दिली, अनुप भैयांनी ज्या पद्धतीनं मला या ठिकाणी ताकद दिली, त्या माध्यमातून या ठिकाणी जास्तीत जास्त रुग्णांची सेवा करण्याची संधी माननीय अनुप भैया आणि आपल्या माध्यमातून मला मिळाली। मी खऱ्या अर्थानं भाग्यवान समजतो।
अनेक सिनियर सहाय्यक असतील, अनेक पीए असतील, त्यांना सगळ्यांना नेत्यांसोबत फिरण्याची संधी मिळते. मात्र तुमच्या शीर्षक नेतृत्वामुळे मला थेट जनतेत काम करण्याची संधी आपण दिली आहे. मी मनापासून चिरंतकरणानं हृदयापासून मी आपल्याला धन्यवाद करेन. हे संपूर्ण कार्य अशाच पद्धतीनं पुढे राज्यभरात जावं. आपण अनेक पॅटर्न ऐकले असतील. धुळे जिल्ह्यातलं वैद्यकीय पॅटर्न देखील संपूर्ण राज्यात जावं अशी हृदयापासून इच्छा आहे आणि त्यासाठी आपण आशीर्वाद द्यावा. धन्यवाद. ईश्वरी सेवा आहे आणि आरोग्य, कोणाला आजार जेव्हा येतो तो जात पात बघून येत नसतो. तो कोणालाही कुठलाही आजार होऊ शकतो. म्हणून ही ईश्वरी सेवा आज या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. भाऊ, या धुळे शहरात सिटी स्कॅन काढायला जर कोणी गेलं तर 7,000 आणि 8,000 रुपये एका सिटी स्कॅनचे लागतात. परंतु 25 कोटी रुपयाचं सिटी स्कॅनचं मशीन डीपीटीसीच्या अंतर्गत आदरणीय पालकमंत्री महोदयांनी या शहराला देऊ केलेली आहे आणि 1 महिन्याच्या आत त्या ठिकाणी 1,000 रुपयात मोगलाई म्हणजे संभाजीनगर त्या भागात आपण सिटी स्कॅन मशीन उभी करतो. 1,000 रुपयात कुठलाही नागरिक जायचं, त्यांनी 1,000 रुपयात ते सिटी स्कॅन करून घ्यायचं. 7 आणि 8,000 रुपये लागणार नाही. तसंच आम्ही सर्वांनी मिळून हायवेला जे आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या ठिकाणचंही सिटी स्कॅन बंद पडलेलं होतं. नवीन सिटी स्कॅन मंत्र्यांचा मागे लागून आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी तेही मंजूर केलं. तेही नवीन सिटी स्कॅनचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. ते फुकट, परंतु सर्वांना माहित आहे तर किती दिवस चालेल माहिती नाही. परंतु धुळे शहरात जो सिटी स्कॅन महापालिकेला भाऊंनी दिलेला आहे त्याच्यात 5 वर्षाचं मेंटेनन्स सुद्धा त्या कंपनीला दिलेला आहे आणि तीच कंपनी ते 5 वर्ष मेंटेनन्सही करेल आणि त्या ठिकाणी चालवायचंही काम तीच कंपनी 5 वर्षापर्यंत या धुळे शहरात जो मुगलाई सिटी स्कॅन येणार आहे त्या ठिकाणी करणार. काही घ्यायचं असेल तर काहीतरी द्यावं लागतं. परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाच्या कॉफीचे चहाचे सुद्धा दागिनदार नाही. 25 कोटीचं मशीन 1 मिनिटात त्या ठिकाणी त्यांनी मंजूर करून दिलं. कारण की जिल्ह्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी प्रत्येक ग्रामीणचा माणूस असेल 7 नॅशनल हायवे या ठिकाणी जातात. डॉक्टर बाबा जेव्हा खासदार होते त्यांनी 7 नॅशनल हायवे मंजूर करून घेतले. ऍक्सिडेंट सांगून होत नाही आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असे सुसज्ज हॉस्पिटल आणि सिटी स्कॅन वगैरेची व्यवस्था राहिली तर नागरिकांना त्याचा लाभ होईल. आणि त्यांना स्मरण करून आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हा लोकार्पणचा कार्यक्रम होतोय. हा खरं तर अगरवाल परिवारने आपल्या सगळ्यांना एक भावनात्मक, एक भावनिक आणि एक औचित्यपूर्ण योग आहे. तर त्याला स्मरण करतोय ते आपल्यामध्ये नाहीये म्हणून आपण सगळेजण भावना विवश आहे. पण त्याच्या जन्मदिनपेक्षा वेगळा एक औचित्य होऊ शकलं नसतं. असं एक औचित्यपूर्ण हा योगायोग आहे. खरं तर कुठल्याही शहरामध्ये रस्ते, गटर, बागीचे, बिल्डिंग हे बनवणं क्रमप्राप्त आहे, महत्वाचं आहे. परंतु तेवढंच म्हणून विकास होत नाही. तर चांगली आरोग्य सेवा देखील उपलब्ध करणं एक विकासाचे मानांक आहे. आणि मला आनंद आहे की या धुळे शहरामध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे विशेषतः मी उल्लेख करेल की सर्व श्रेय त्यांनी मला दिलं, पण आपल्या या आमदारांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि आमच्या या धुळे शहरामधले रुग्णालय आम्हाला व्यवस्थित करायचे. आता ते रुग्णालय कुठे, कोणते ध्येय न पाहता आपले आमदार जर सांगत असतील तर योग्यच सांगत असतील आणि डीपीडीसीच्या माध्यमातून आपण निधी देण्याचं काम आपण केलं. त्या डीपीडीसीचा असा सदुपयोग होईल ते खऱ्या अर्थाने जिल्ह्याकरांना मनापासून समाधान होतं आणि म्हणून मी आमदारांचं मनापासून अभिनंदन करेन
अगदी सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी त्या रुग्णालयाची व्यवस्था त्यांनी उभं केली.